हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण संडे स्पेशल मध्ये अफगाणी अंडा करीची रेसिपी. करायला जरा वेगळी आहे पण अगदी सोपी आहे, खायला अप्रतिम आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला अफगाणी अंडा करी कशी वाटली ते. तर वेळ न घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. तर ही रेसिपी आहे, त्या रेसिपीमध्ये आपण हिरव्या वाटणाचे वापर करणार आहे. तर सुरुवातीला आपण हिरवं वाटण तयार करूया. त्यासाठी तयार घ्यायचा आहे आपल्याला पातळ लांब कट केलेला कांदा. त्यावर टाकणार आहे आपण हिरवी मिरची. तर आपण जेवढं तिखट खातो तेवढं आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. यामध्ये आपण लाल तिखटाचा वापर करणार नाही आहे. सोबतच टाकायचं आहे आपल्याला लसूण. आता हे तिन्ही इन्ग्रेडियंट्सवर तेल टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचे आहे आपल्याला. आपण जे वाटण तयार करत आहे या वाटणावर आपल्या भाजीची टेस्ट डिपेंड करणार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण बघा. आता यावर टाकायचं थोडंसं आल्याचे तुकडे टाकायचे आहे, त्याला पण छान परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित नरम झाले की त्यावर आपण टाकायचं आहे 1 चमचा धणे, अर्धा चमचा सोप आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. त्यावर तेल टाकायचं आहे. परत या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. सगळे आपण जे जिन्नस वापरत आहे त्यांची शिजण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप टाकत आहे. आता टाकायचा आहे आपल्याला एक दालचिनीचा तुकडा आणि पुदिना टाकायचा आहे. सोबत टाकणार आहे आपण कोथिंबीर. आता सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित शिजले गेले आहे. आता त्याला थंड करायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून हे वाटण जे आहे ते मिक्सर मधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पाट्यावर वाटलं तरीही चालेल. आता आपण घेऊया बॉइल्ड अंडे. मी 4 अंडे घेतलेले आहे. आता मी अशा पातळ पातळ पीसेस मध्ये कट केलेले आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही त्या पीसेस मध्ये अंडे कट करून घ्यायचे आहे. आता आपण घालूया मेन फोडणीकडे वळूया. चला तर गॅसवर ठेवूया आपण पॅन मध्ये घ्यायचं आपल्याला तेल. आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं, मोहरी, तेजपान, विलायची आणि लवंग टाकायची आहे. आणि आपण जे ग्रीन वाटण तयार केलं होतं ते अख्खा टाकून द्यायचं आहे. आता त्याला छान शिजवून घ्यायचं आहे तेल सुटोपर्यंत. कंटिन्युअसली आपल्याला हलवत मंद आचेवर करायचं आहे. मसाला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. यावरच आपल्या आजच्या रेसिपीची टेस्ट डिपेंड करते, त्यामुळे हे वाटण तुम्ही व्यवस्थित शिजवून घ्या. बघा त्याला हळूहळू तेल सुटत आहे. कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं आहे, आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, परतत राहायचं आहे. व्यवस्थित परतल्या गेलं. बघा त्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे. थोडंसं त्यामध्ये हळद घालूया. आता बघा छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला परफेक्ट असा मसाला शिजलेला आहे. आता त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला 1 चमचा फ्रेश क्रीम. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. दही घ्यायचं आहे. दहीला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि फेटलेलं दही आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याला छान तेल सुटोपर्यंत परत शिजवून घ्यायचं आहे. मी परत इथे सांगते, ही सर्व प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे. बघा छान तेल सुटायला लागलेलं आहे त्या भाजीला. आता आपण टाकू यामध्ये गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कसुरी मेथी टाकू थोडी. हातावर क्रश करून कसुरी मेथी टाकायची आहे. परत त्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. बाकीचे सुरेख कसा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. आता यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. परत फिरवून घ्यायचं आहे. ह्याला आवश्यक तेवढं पाणी टाकून घ्या. तुम्हाला जसं पातळ घट्ट जसं लागतं तसं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित त्याला उकळी काढल्यानंतर त्यामध्ये आपण जे कट केलेली अंडी होती ती टाकायची आहे. छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1-2 सेकंद आपल्याला अंडी टाकल्यानंतर शिजवायचं आहे, म्हणजे जो मसाला आहे, ग्रेव्ही आहे, ते आपल्या अंडीला व्यवस्थित लागल्या गेली पाहिजे. छान उकळी काढायची आहे. शेवटी घालायचं आहे कोथिंबीर. तर तयार आहे आपली अफगाणी अंडा करीची रेसिपी. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.